लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी 459 केसेस करून लाखोंचा दंड केला वसूल। नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या जल्लोषात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जल्लोषास कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्ह्यातील 6 उपविभागात एकूण 23 पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अधिकारी 650 पोलीस अंमलदार यांचा सर्व संवेदनशील ठिकाणी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त लावण्यात आला होता। तसेच मोठ्या प्रमाणावर हुडदंग घालणाऱ्या व्यक्तींना पायबंद होण्यासाठी तसेच मद्यप्राशन करून कुणीही वाहन चालवू नये याकरता 23 पोलीस ठाणे तसेच जिल्हा वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून एकूण 39 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते। त्या अंतर्गत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एकूण 51 व्यक्तींवर ब्रेथ ॲनालायझरच्या सहाय्याने तपासणी करून कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध जिल्हा वाहतूक शाखा तसेच 23 पोलीस ठाण्याचे पोलीस यांच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 459 केसेस करून 3,42,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये जिल्ह्यात 5 केसेस करण्यात आल्या आहेत। सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांनी सतर्क राहून बंदोबस्त व कार्यवाही केल्यामुळे जिल्ह्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही। तसेच नागरिकांना उत्साहात नववर्षाचे स्वागत केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।